तर हॅलो नमस्कार. तर इथे ना मी आलेलो रंकाळा तलावावरती, तर कोल्हापूरला आलेलो आता. आणि इथे ना हे बदकं इतके छान बसलेले, आता तुम्हाला इथं मस्त असे बदकं दिसत असतील. आणि हे 2 पायाचे बदकं आहे ना, इतके विचित्र आहे ना, जिकडं जातील तिकडं गाणंच करत राहतात. ही माणसाची इतकी विचित्र वृत्ती ना, जिकडं जात तिकडं आंघोळी पण त्याच तलावात केल्या आणि कपडे पण त्याच तलावात धुत्या. एकदम भारी पाणी. हे माणूस हा सगळीकडे घाणच करत राहतो आणि सगळे बऱ्यापैकी खूप ठिकाणचं पाणी माणसांनीच घाण केलेलं आहे. तर इकडे ना मी कोल्हापूरच्या आतमध्ये एंट्री केली, आम्हाला मंदिरात जायचं होतं. तर इकडे ना तेव्हा होती रथसप्तमी आणि मस्त असे ना प्रत्येक जणीनं प्रत्येकाच्या दारासमोर आहे ना दगडाची छोटी चूल मांडून त्याच्यात आहे ना रांगोळी वगैरे काढून मस्त आपले नारळाच्या ज्या शेंड्या ना त्याचा जाळ करून दूध उकळवत होतं. आता ही काय प्रथा मला नाही माहिती, पण आहे ना एवढं भारी वाटत होतं ना, म्हणजे एक वेगळीच फिलिंग येत होती. तर मी आपल्या भागामध्ये प्रत्येकजण वेगवेगळ्या भागात राहतं. ते कोणत्या आमच्या भागात तर नाही, तुमच्या कोणाच्या भागात असेल तर नक्की सांगा हे नेमकं काय आहे म्हणून. तर हे त्यानंतर आम्ही पोचलो मंदिरात. आता मंदिरात कोणत्याही मंदिरात आपण गेलो ना, इतकी पॉझिटिव्ह वाईब्स येते ना, इतकं भारी व्ह्यू वाटतो ना, म्हणजे खूपच भारी वाटतं. आणि ना आम्ही ना जे अंध व्यक्ती ना त्यांच्या लाईनीत आम्ही घुसलो आणि आमचं पटकन दर्शन होऊन गेलं. आम्हाला माहीतच नव्हती ती लाईन कोणती नेमकी, पण त्या विचारांमुळे आमचंही दर्शन झालं. दर्शन पटकन झालं. त्यानंतर आम्ही बाहेर आल्यानंतर इथं खूप साऱ्या गोष्टी ना घेऊ वाटल्या, पण इतक्या महाग कॉस्टली होत्या ना, त्याच्यामुळे इथं काहीच घेतलं नाही. वाटत होतं छोटी देवीचं बघावा, पण ते देवीचं ते काही 1200-1500 काही किमती सांगत होतं, तेही आम्ही काही घेतलं नाही. छोटा फोटो घेतला आणि त्यानंतर आम्ही थोडे फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर आम्ही निघालो मालवणच्या दिशेने. मालवण म्हणजे गोव्याला गेलो, गोव्यानंतर मालवणला आलो आणि गोव्यानंतरचा व्हिडिओ डायरेक्ट मालवण आहे, त्यामुळे याच्या पुढचा हा जो व्हिडिओ अटॅच केला तो डायरेक्ट मालवणचा व्हिडिओ अटॅच केला. तर इकडे आम्ही निघालेलो मालवणला जायला रस्ते इतके सुंदर, एवढे भारी ना, असं वाटतं कोकणामधलं सुख खरंच. ते काही लोक म्हणतात ना कोकणातलं सुख ते वेगळे, कोकणात जन्म घ्यायला त्याला भाग्य लागतं. खरंच कोकणात जन्म घ्यायला भाग्य लागतं. तर इतका भारी, इतके सगळीकडे असे नारळाचे झाडं, असे तांदळाची शेती, वेगवेगळ्या प्रकारची शेती. पण तिकडे ना मी कांदा, बटाटा, टमाटाचे झाडच मी बघितले नाही तिकडं. तर हा इतके भारी, म्हणजे छोटे छोटे घाट होते पण इतके सुंदर घाट होते ना, खूप पोटातलं पाणी हलत नव्हतं असे हे घाट होते, एकदमच जबरदस्त. म्हणजे हे जे कोकण आहे ना, ते काय म्हणून नाही ते माहिती नाही, पण जे कोकणात जो माणूस राहतो ना त्याचं खरंच भाग्य आहे. भाग्य म्हणजे म्हणजे खायला खूप साऱ्या गोष्टी आहे, रानमेवा वगैरे 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 खूप सारं आहे. त्याच्यासाठी भाग्य आहे का कशासाठी भाग्य आहे ते मलाही सांगता येणार नाही कशासाठी भाग्य आहे. पण कोकणात पाऊल ठेवलं, जी लाल माती, ते नारळाचे झाडं, म्हणजे तो व्ह्यू बघून आहे ना मन इतकं प्रसन्न झालं, इतकं भारी वाटत होतं. आणि घरं बघून आहे ना खूपच भारी वाटत होतं. असं वाटतं जी आपण रिसॉर्ट वगैरे घेतले ना त्याच्याऐवजी आपण याच्यातलं एखादं घर आहे ना रेंटने घेतलं असतं, 2 दिवस मस्तपैकी राहिला असतो. कारण रिसॉर्ट आपण रिसॉर्टमध्ये जसं राहतो ना तसं आपण डेली आपल्या घरातही राहतो. पण हे जे सुख म्हणजे ना ह्या घरांमध्ये राहणं खूप भारी होतं. आणि इथे ना म्हणजे पूर्ण रस्ता आहे ना, पूर्ण रस्ता नुसते नारळाचेच झाडं होते सगळे. आणि खूपच भारी. कोकण म्हणजे खूपच भारी. प्रत्येकानं एकदा तरी कोकणात गेलंच पाहिजेत. आणि त्यानंतर आम्हाला खूप सारी भूक लागलेली, तर आम्ही इथे ना नाश्त्याला बसलेलो आणि इथे ना खूप सारे काजू होते गोव्याच्या रस्त्याने. आणि आता हे मालवण गोवा म्हणजे हे तेच आहे. तर इथे ना मी माझ्या जन्मात एवढे मोठे काजू बघितले आणि त्या काजू शेजारी मी बसलेली, असं वाटतं मीच मालकीने त्या काजूची. एवढे काजू म्हणजे इतके काजू भयंकर. तर तिकडनं आम्ही निघालो इकडे मालवणच्या दिशेनं. इथे ना आम्हाला थांबलेलो आम्ही, मला जेवण करायचं होतं. तर जेवणासाठी थांबलेलो, त्याच्या बाजूने एक मंदिर होतं आणि मंदिराच्या साईडला मस्त असे नारळाचे झाडं वगैरे होते. आणि त्या काकांचं ना हे मस्त छोटं वावर होतं पाठीमागं, म्हणून असं वाटलं. तर असं फिरायला, कॅप्चर करायला आपण काहीही कॅप्चर करतो, पण ह्या अशा गोष्टी ना कॅप्चर केल्या पाहिजेत. कारण ह्या अशा आठवणी साचून ठेवलं ना खूप भारी आहे. तर इथे ना ह्या मंदिरात आहे ना महादेवाची पिंड होती, 2 पिंडी होत्या आणि भारी वाटत होतं मस्त असं. इथे ना मी शूट घेतला, रील्स वगैरे काढल्या, फोटो वगैरे काढले नारळाच्या झाडांसोबत, मंदिरांसोबत.
तर एकदम म्हणजे इतकं भारी वाटत होतं ना, खूपच म्हणजे खूपच भारी वाटत होतं. तर त्यानंतर आम्ही ना तिकडे जेवणाची ऑर्डर दिलेली होती. तोपर्यंत आम्ही इकडे फोटो काढत होतो. तर इकडे ना आमचं जेवणाची ऑर्डर आली, आम्ही इकडं आलेलो जेवणासाठी. तर ना इथं आम्ही जेवण केलं. आता ही जी थाळी ना ही आम्हाला भेटली 450 रुपयाला. तर इतकी भारी थाळी होती, म्हणजे जी माशाची भाजी होती ना ती तर मी फर्स्ट टाईम ट्राय केली, आणि जे पापलेट होता ना तो तर मी खूप वेळा ट्राय केलेला आहे. आम्ही गुजरातला राहत होतो तेव्हा. आणि असं काही जेवण इथे झालं आणि इतकं भारी. आणि सोलकढी, खूप जणांना सोलकढी आवडती, मला तर बिलकुल आवडली नाही. आम्ही 4-5 ठिकाणी जेवणं केले ना, प्रत्येक ठिकाणी आम्हाला सोलकढी ही दिसली, पण मला बिलकुलही सोलकढी आवडली नाही. फक्त पोळी, भाजी आणि मासा इतकंच खाल्लं. आणि हा बांगडा मी माझ्यासाठी स्पेशल मागवलेला. आणि असं काही झाली आमची मालवणची ट्रिप. आणि इथं ना हा जो दादा आहे ना तो एकदम लुळापुळा येत होता, वेगळाच एकदम असा पेंगत येत होता. पण ना त्यांनी ना मी व्हिडिओ काढायला बघितलं ना, तर त्यांनी ना काय रिॲक्शन दिलं, वेगळंच रिॲक्शन दिलं, मस्तपैकी झाड वगैरे, आता मंदिर वगैरे भारी. यार एकदा तरी प्रत्येकाने कोकणात तर गेलंच पाहिजे. तर इथे ना त्याला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा.